केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल आणि AICTE यांच्यातर्फे आयोजित उद्यमोत्सव 2025 ची घोषणा करण्यात आली आहे। या उत्सवाचे उद्घाटन 16 जानेवारी 2025 रोजी कोथरूडमधील MIT WPU च्या कॅम्पसमध्ये सकाळी 9:30 वाजता होणार आहे। याबाबत MIT TBIचे संचालक व मायर्स MIT शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक प्राध्यापक प्रकाश जोशी, MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे व MIT टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटरचे CEO निनाद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। केंद्र सरकारच्या शार्क टँकच्या धर्तीवर आधारित उद्यमोत्सव 2025 हा विद्यार्थी व उद्योजकांना गुंतवणूकदारांना समुदायाशी जोडण्यासाठी तयार करण्यात आलेला पहिलाच प्लॅटफॉर्म आहे। शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल आणि AICTE द्वारे आयोजित हा कार्यक्रम शैक्षणिक संस्थांमधून आणि भारतातील इन्क्युबेशन सेंटर्समधून निर्माण होणाऱ्या स्टार्टअप्सचा सन्मान आणि प्रोत्साहन करतो। याचा मुख्य उद्देश स्टार्टअप्सला त्यांच्या संकल्पना गुंतवणूकदारांसमोर मांडणे, निधी मिळवणे आणि रणनीतिक भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणार आहे। उद्यमोत्सव 2025 ची प्रमुख विशेषता म्हणजे हा गुंतवणूकदार स्टार्टअप्समध्ये संवाद घडवून आणतो। स्टार्टअप्सना त्यांचे नवोन्मेषण सादर करण्याची, त्यांच्या कल्पना मांडण्याची आणि विविध उद्योगातील प्रमुख गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नवीन सहकार्य आणि प्रगती साधली जाईल। MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित उद्यमोत्सव 2025 कार्यक्रमाला डॉक्टर प्रदीप धांडे, जितोचे भारत ओसवाल, CA निनाद दाते, राईस कॅपिटलचे संस्थापक व CEO जितेंद्र सपकाळ, GD चितळे व्हेंचर लिमिटेडचे श्री चितळे यांच्यासह अन्य मान्यवर विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत। हा कार्यक्रम 11 राज्यातील 13 शहरातील आणि 14 प्रमुख संस्थातील गुंतवणूकदार आणि स्टार्टअप्स यांच्यात संवाद साधण्यासाठी संधी निर्माण केली जाणार आहे। त्यामुळे देशव्यापी नवोन्मेष आणि संधीचे जाळे तयार होईल। जानेवारी 2025 हा नॅशनल स्टार्टअप डे म्हणून आयोजित केला जातो। पहिल्यांदाच भारताच्या इतिहासामध्ये किंवा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या इतिहासामध्ये 14 ठिकाणी उद्यम उत्सव हा साजरा करण्यात येतो आहे। याच्यामध्ये मुलांना उद्योजक होण्याकरता लागणारा निधी या माध्यमातून उभा केला जाणार आहे। पूर्ण भारतामध्ये 14 सेंटरची निवड केली आहे। त्याच्यामध्ये MITचं नाव प्रामुख्याने आहे महाराष्ट्रामध्ये। या ठिकाणी 16 जानेवारीला 30 स्टार्टअप आणि 8 इन्व्हेस्टर येणार आहेत आणि हे 30 जे स्टार्टअप आहेत मुलांचे, हे खास करून हेल्थकेअर टेक्नॉलॉजीजमध्ये आहे, ॲग्रिकल्चरमध्ये आहे, AR VR एज्युकेशन, बायोटेक्नॉलॉजी, सर्वसामान्य नागरिकांना मदत होण्याकरता जे स्टार्टअपची गरज आहे त्याचं फंडिंग या माध्यमातून होत आहे। AICTE, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि मिनिस्ट्री ऑफ इनोव्हेशन काउन्सिल आणि MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होतो आहे। माझ्यासोबत डॉक्टर प्रकाश जोशी या ठिकाणी उपस्थित आहे आणि खास करून 2 शासकीय माणसं केंद्र सरकारची या ठिकाणी येणार आहेत। त्याच्यामध्ये इनोव्हेशन डायरेक्टर डॉक्टर प्रदीप ढगे हे गव्हर्नमेंटतर्फे या ठिकाणी सगळं बघायला आणि इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित होते की नाही बघायला येणार। एक अनुभव सांगतो, आमचं MIT सुद्धा आम्ही हा स्टार्टअपच समजतो। आम्ही एक 14 फाउंडर ट्रस्टी होतो। आम्ही 1,000 रुपये टाकून सुरुवात केली संस्था आहे। 1,000 रुपये हा एक स्टार्टअपच आहे। आमच्या नोकऱ्या सोडून आम्ही आलो आणि सुरुवात केली आणि त्याची आता 4 युनिव्हर्सिटी आणि खूप 50,000 विद्यार्थी वगैरे आहेत। तेव्हा थोडक्यात काय, त्यावेळेला इंजिनिअरिंगची कॉलेजेस नव्हती, देर वॉज अ नीड आणि ती नीड आम्ही ओळखली म्हणून आम्ही सक्सेसफुल झालो।